आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक रोड परिसरात आज दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका सेवानिवृत्त लोको पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दत्त मंदिर सिग्नलजवळ ही घटना सोमवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव विष्णू शंकर पगारे असून ते नवरंग कॉलनी शिवाजीनगर जेल रोड येथील रहिवासी होते। प्राथमिक माहितीनुसार ते रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला। घटनेची माहिती मिळताच दत्त मंदिर सिग्नलवर ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस कर्मचारी निलेश भोईर, आकाश बर्वे, अमोल टिळेकर आणि विजय पाटील यांनी अपघातग्रस्त पगारे यांना रुग्णवाहिकेद्वारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। यावेळी पोलिसांनी वाहतूक कोंडीही सुरळीत केली। दरम्यान संबंधित ट्रक चालक हर्षद गायकवाड हा उत्साहाने भरलेला आयशर ट्रक गुजरातकडे घेऊन जात होता। ट्रकने अचानक हेलकावा घेतल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे। अपघातानंतर चालक काही काळासाठी घटनास्थळावरून पसार झाला होता, मात्र नंतर तो स्वतःहून नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर झाला। मृत पगारे हे बँक ऑफ बडोदा येथे कामानिमित्त जाऊन परत येत असताना हा अपघात झाला। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि नातू असा परिवार आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताचा नेमका कारणांचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। नाशिक रोड प्रतिनिधी सुनीता दिनेश पगारे।